वेलकम. आज आपण फंक्शन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. याआधी आपण व्हेरिएबल आणि कॉन्स्टंटमधला फरक डिफाईन केलेला आहे. ॲक्च्युली फंक्शन इज अ रिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. दोन व्हेरिएबलमधल्या रिलेशनलाच काय म्हणतो आपण फंक्शन्स म्हणतो. जर एक्स अँड वाय आर टू व्हेरिएबल्स, then x is an element of set A. ॲक्च्युली हा जो सेट ए आहे याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत ए बी सी, टू और मोर्स असतील, कलेक्शन ऑफ एलिमेंट्स इज कॉल्ड सेट. हा जो सेट ए आपण कन्सिडर केला याचा एलिमेंट काय घेतला आपण एक्स, ज्याच्या व्हॅल्यू काय असणार ए असेल, एक्स इज इक्वल टू बी असेल किंवा एक्स इज इक्वल टू सी. बरोबर ना, एक्सच्या व्हॅल्यू चेंज होतात ए किंवा बी किंवा सी. असाच सेट बी जर आपण कन्सिडर केला, बरोबर ना, ज्याचे एलिमेंट्स काय घेतले आपण वाय कन्सिडर केले. आता याच्यामध्ये काहीतरी एलिमेंट्स घेतले मी डी ई एफ, हा सेट बी असेल. तर हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत यांच्यामध्ये ते रिलेशन्स जर तयार होत असेल, आता या रिलेशन तयार होण्यासाठी कंडिशन काय आहेत बघा. तर सेट ए मधला ईच इलेमेंट म्हणजे सेट ए आपण ज्याचे एलिमेंट्स एक्स दाखवलेला आहे याचा अर्थ एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी, आता एक्सच्या किती व्हॅल्यू आहेत, 3 व्हॅल्यू या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या आहेत. या प्रत्येक व्हॅल्यूसाठी सेट बी मधला एकच व्हॅल्यू आपल्याला काय वन अँड ओनली वन व्हॅल्यू काय होत असेल, रिलेटेड असेल. तर जसं ए हा एक एलिमेंट आहे किंवा एक्सची व्हॅल्यू आहे, हा सेट बी मधल्या डी या व्हॅल्यूशी रिलेटेड असेल. बघा, ए हा एकतर डी ला असणार किंवा ए हा ई ला असेल. ऍक्च्युली एका वेळेला ए हा डी ला आणि ई ला असणार का, तर नाही. कुठले तरी एक तर डी ला रिलेटेड असेल किंवा एकतर कशाला रिलेटेड असेल, तो ई ला रिलेटेड असेल. कुठल्या तर एकाच व्हॅल्यूसाठी आपण इथं ए डी ला रिलेट केला. असं ए मधला प्रत्येक व्हॅल्यू, आता ए मध्ये 3 व्हॅल्यू आहेत, हा बी कुठल्या तर एका व्हॅल्यूला रिलेटेड असेल. आता बी इथं मी ई ला रिलेट केलेला आहे. सी ऍक्च्युली मी असं केलं तर चालेल, सी हा डी ला रिलेटेड केला चालेल, पण सी हा एकाच वेळेला डी ला किंवा ई ला किंवा एफ ला रिलेटेड असणार का, नाही. तो कुठल्या तरी एकाच एलिमेंटला काय असेल, रिलेटेड असेल सेट बीच्या. तर असं जे रिलेशन असतं त्या रिलेशनलाच काय म्हणतो आपण फंक्शन म्हणतो. काय म्हणतो आपण फंक्शन. फंक्शन बिटवीन सेट ए अँड बी या दोन सेटमधलं फंक्शन असतं, जे आपण एफ या लेटरनं रिप्रेझेंट करतो. ॲक्च्युली एफ असेल, जी असेल, एच असेल, ही लेटर्स आपण फंक्शनसाठी यूज करतो. आणि ते लिहितो कसं आपण, एफ फ्रॉम सेट ए टू सेट बी. बघा, किंवा एक्स आणि वाय मधलं ते फंक्शन असतं असं आपण लिहू शकतो आपण. आता त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा या सेट ए ला काय म्हणतो हे आपल्याला पाहिलं पाहिजे. जर एच्या प्रत्येक एलिमेंट हा बीच्या एकाच एलिमेंटशी रिलेटेड असेल तर ए आणि बी या दोन सेटमध्ये काय तयार होतं, फंक्शन, जे आपण एफ न रिप्रेझेंट केलं. हा जो ए हा सेट आहे याला आपण डोमेन सेट म्हणतो. त्या केसमध्ये कोणता सेट म्हणतो आपण, डोमेन सेट. तर हा जो बी आहे याला आपण कोडोमेन सेट म्हणतो. कोणता सेट म्हणतो आपण, कोडोमेन सेट. मग फंक्शन एफ, बघा इथं सिम्बॉल एफ हे फंक्शनचं नोटेशन आहे. ए हा डोमेन सेट असेल, बी हा काय असेल, कोडोमेन सेट असेल. तर या डोमेन सेटचा एलिमेंट म्हणजे इथं ए बी सी किंवा या एबीसीलाच आपण काय म्हटलं एक्स, या एक्सला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो. कोणता व्हेरिएबल म्हणतो आपण, इंडिपेंडंट व्हेरिएबल. तर हा जो वाय आहे सेट बीचा एलिमेंट, याला आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो. कोणता व्हेरिएबल म्हणतो आपण, डिपेंडंट व्हेरिएबल. मग ऍक्च्युली आपण यावरून काय डेफिनेशन करू शकतो फंक्शनची. फंक्शन इज अ रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. एक्स इज अ एलिमेंट ऑफ ए अँड वाय इज अ एलिमेंट ऑफ बी. इन ईच एलिमेंट ऑफ ए, that is each value of x related to one and only one value of y, or in say or element of set B, then relation between a and b or relation between x and y is called function. Where a is a domain set, b is a codomain set.
and element of a x is independent variable and element of set codomain set b y is डिपेंडंट व्हेरिएबल. फंक्शनसाठी आपल्याला दोन व्हेरिएबल्स आणि त्या दोन व्हेरिएबल मधला आपण फरक इथं डिफाईन केलेला आहे. लक्षात राहील ना तुमच्या. आता ॲक्च्युली आपण इन जनरल एक्स आणि वाय हे जर दोन व्हेरिएबल्स असतील तर त्यांच्यामध्ये फंक्शन होतं असं आपण म्हणतो. आणि हे फंक्शन आपण जर एक्स हा इंडिपेंडंट असेल तर आपण एक्स या व्हेरिएबलवर काय अप्लाय करतो, फंक्शन अप्लाय करतो, म्हणजे एफ ऑफ एक्स असं आपण लिहितो. आणि हा जो एफ ऑफ एक्स याची व्हॅल्यू आपण वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल घेतो. कोणता व्हेरिएबल घेतो आपण, डिपेंडंट व्हेरिएबल. y is equal to f of x is a notation of function in which x and y are two variables. Function f apply on variable x, so x is a independent variable and the value of function is equal to y, so y is a dependent variable. सिमिलरली आपण कुठलेही दोन व्हेरिएबल्स डिफाईन केले तर त्यांच्यामध्ये फंक्शन जर ते एकमेकाला रिलेटेड असतील आणि कंडिशन सॅटिस्फाय करत असतील तर तयार करता येऊ शकेल. जसं मी दोन व्हेरिएबल घेतले टी आणि एस, हे दोन व्हेरिएबल्स असतील. लक्षात येतं का बघा. तर टी इज इक्वल टू आपल्याला जर एफ ऑफ एस असं लिहिता येत असेल, आता ॲक्च्युली ते एफच घ्यावं का, नाही, आपण कुठलाही एफ जी एच मी जर जी असा यूज केला तर टी इज इक्वल टू जी ऑफ एक्स इज अगेन अ फंक्शन. आता यामध्ये सुद्धा दोन व्हेरिएबल्स कोणते आहेत ते ऑलरेडी आपण डिफाईन केलेले आहेत, टी आणि एस. पण यामध्ये कोणत्या व्हेरिएबलवर फंक्शन अप्लाय केलेलं आहे, तर जी हे फंक्शन एस या व्हेरिएबलवर अप्लाय केलेलं आहे. त्यामुळे एस हा जो व्हेरिएबल आहे त्याला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो. ज्याच्यावर आपण फंक्शन अप्लाय करतो तो इंडिपेंडंट व्हेरिएबल. तर या फंक्शनची व्हॅल्यू टी हा व्हेरिएबल आहे, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, डिपेंडंट व्हेरिएबल. मग तुम्हाला दिलेल्या फंक्शनमधले व्हेरिएबल्स लक्षात आले पाहिजेत आणि ज्या व्हेरिएबलवर फंक्शन अप्लाय केलेलं आहे त्याला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो आणि ज्याच्यावर फंक्शन अप्लाय केलं नसेल त्याला आपण काय म्हणतो, डिपेंडंट व्हेरिएबल. बघा जसं इथं एफ एक्स वर अप्लाय केलं त्यामुळे एक्स हा इंडिपेंडंट झाला. वाय वर आपण आहे तसंच ठेवलेलं आहे, त्याच्यावर काय फंक्शन अप्लाय केलेलं नाही, वायला आपण काय म्हटलं, डिपेंडंट व्हेरिएबल. हा फरक लक्षात ठेवा. आता ॲक्च्युली जर तुम्हाला इंडिपेंडंट डिपेंडंट व्हेरिएबल लक्षात येत असतील तर मग आपण आपल्याला फंक्शन मध्ये सुरुवातीला फॉर्म ऑफ फंक्शन बघणार आहोत. काय बघणार आहोत, फॉर्म ऑफ फंक्शन. फॉर्म ऑफ फंक्शन. आता ॲक्च्युली फॉर्म ऑफ फंक्शन म्हणजेच काय, आपल्याला फंक्शनचे फॉर्म हे आपल्याला फंक्शन कशा पद्धतीनं कोणकोणत्या पद्धतीने लिहिता येतो फक्त बघायचं आहे. बेसिकली आपण या सिलेबसमध्ये 4 स्टँडर्ड फॉर्म ऑफ फंक्शन बघणार आहोत. मग नेहमी लक्षात ठेवा किती स्टँडर्ड फॉर्म ऑफ फंक्शन्स आहेत, तर 4च आहेत. त्यामध्ये पहिला जो फॉर्म आहे त्याला आपण पॉवर फंक्शन म्हणतो आणि दुसरा जो फॉर्म आहे त्याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो. 4 आहेत, पहिले 2 मी कन्सिडर करणार आहोत पहिल्यांदा. ॲक्च्युली पॉवर फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन हे दोन्ही सुद्धा बेस इंडेक्सच फॉर्म आहेत. कोणते फॉर्म आहेत, बेस इंडेक्स. मग बेस इंडेक्स म्हणजे तुम्हाला माहित आहे ए रेज टू बी इज इक्वल टू एम. हा जो फॉर्म आहे याला आपण बेस इंडेक्स फॉर्म म्हणतो. या ए ला आपण बेस म्हणतो, आहे ना. हा जो बी आहे याला इंडेक्स म्हणतो. तुम्हाला बेस इंडेक्स फॉर्म ऑलरेडी माहीत आहे. पण आपल्याला हा बेस इंडेक्स फॉर्मचा यूज करून पहिला फंक्शनचा फॉर्म डिफाईन करायचा आहे ज्याला आपण पॉवर फंक्शन म्हणतो. आता पॉवर फंक्शन म्हणजेच त्यामध्ये व्हेरिएबल एक्सचा यूज आपण कसा करतो बघा, तर एक्स रेज टू 3 हे जे काय एक्सचं फंक्शन आहे बघा, इथं नुसतंच एक्स नाही तर एक्स रेज टू 3. ॲक्च्युली एक्सची आपण थर्ड पॉवर घेतलेली आहे, म्हणजे एक्सवर काहीतरी आपण अप्लाय केलेलं आहे म्हणून याला आपण एक्सचं फंक्शन म्हणतो. लक्षात बघा. म्हणजे आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो, एफ ऑफ एक्स ने रिप्रेझेंट करतो. आता हा जो फॉर्म फंक्शन ऑफ एक्सचा जो दिलेला आहे यामध्ये हा बेस इंडेक्सच फॉर्म आहे की बघा तुम्ही. पण इथं बेस किती आहे सांगा, तर एक्स आहे आणि हा 3 का आहे, इंडेक्स आहे. आता ॲक्च्युली हा एक्स आहे याला आपण व्हेरिएबल म्हणतो, कारण त्याची व्हॅल्यू बदलते म्हणून त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. पण हा 3 जर काय आहे रे, कॉन्स्टंट आहे, बरोबर.
बरोबर ना. एनी नंबर इज अ कॉन्स्टंट, कारण की तो डेफिनाईट असतो, त्याची एक आणि एकच व्हॅल्यू असते. जसं 3 म्हटलं, हे 3 आहे असं म्हटलं तुम्हाला पटेल का? ऍक्च्युली हे 3 आहे, बरोबर आहे ना. काय हे 3 आहे, हे तुम्ही आता फर्स्ट इयरला आहात म्हणून याला 3 म्हणणार, पुढच्या वर्षी गेला की याला 3 म्हणणार आहात का? किंवा लास्ट इयरला तुम्ही याला 3 म्हटलेलं होतं का? बरोबर. ही बोटं जी आहे ही 3 जेव्हा असतात, 3 असतात, त्याला आपण 3 म्हणतो. म्हणजे 3 इज हॅज अ डेफिनाईट व्हॅल्यू, बरोबर ना. त्यामुळे याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. मग आता हा जो काय फंक्शनचा फॉर्म आहे ज्यामध्ये बेस काय आहे, एक्स आहे, म्हणजेच व्हेरिएबल आहे, आणि 3 इज अ कॉन्स्टंट, तो काय आहे, इंडेक्स आहे. मग असा जो फॉर्म ज्यामध्ये बेस इंडेक्स फॉर्ममध्ये बेसला व्हेरिएबल असतो, इंडेक्सला कॉन्स्टंट असतो, त्याला आपण काय म्हणतो, पॉवर फंक्शन म्हणतो. जसं एक्स रेस टू 2 असेल, एक्स रेस टू -7 असेल, एक्स रेस टू 2/3 असेल, एक्स रेस टू ए ऍक्च्युली आपण कॉन्स्टंट घेतो. आता हे जे काही सगळी आहेत हे एक्सचीच फंक्शन्स आहेत बघा, याच्यामध्ये एक्स यूज केलेला आहे, बरोबर आहे ना. मग इथं एक्स रेस टू 2, एक्स रेस टू -7 हे सगळे बेस इंडेक्स फॉर्म आहेत, आणि बेसला व्हेरिएबल एक्स आणि इंडेक्सला कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे का. मग तो कॉन्स्टंट हा पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, फ्रॅक्शन असेल किंवा एनी कॉन्स्टंट असेल, तर याला आपण कोणतं फंक्शन म्हणतो, एक्सचं पॉवर फंक्शन. असं आपल्याला वायचे पण पॉवर फंक्शन्स लिहिता येतील, वाय रेस टू 7, वाय रेस टू 5, वाय क्यूब, किंवा टी रेस टू 3, किंवा झेड रेस टू 2. आता झेड रेस टू 2 म्हणजे थोडक्यात झेडचं फंक्शन आहे. याचं नोटेशन आपल्याला कसं लिहिता येईल सांगा, तर एफ ऑफ झेड, किंवा मी एफ ऑफ टी घेतो, टी रेस टू 5/3. हे सुद्धा काय आहे, पॉवर फंक्शन आहे. जनरली आपण फंक्शन हे एक्स मध्येच घेतो, त्यामुळे आपण एक्स फंक्शन हे एफ ऑफ एक्स लिहितो, आणि ते पॉवर फंक्शन कधी असतो, किंवा त्याचा जनरल फॉर्म काय असतो, एक्स रेस टू एन, वेअर एक्स इज अ व्हेरिएबल, एन इज अ कॉन्स्टंट. फर्स्ट फॉर्म लक्षात आलेला तुमच्या, पॉवर फंक्शन. आता सेकंड फंक्शनचा फॉर्म जो आहे याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजेच हा पण काय आहे, बेस इंडेक्सच फॉर्म आहे एक्सच्या फंक्शनचा. जिथे एफ ऑफ एक्स मात्र कसं लिहितो आपण बघा, तर ए रेस टू एक्स, हा बेस इंडेक्सच फॉर्म आहे. तिथं बेसला ए हा कॉन्स्टंट आहे, याच्या अगदी उलट, आणि इंडेक्सला व्हेरिएबल एक्स आहे, म्हणून याला आपण कोणत्या फंक्शनचा फॉर्म म्हणतो, एक्सपोनेन्शियल फंक्शन. जसं 2 रेस टू एक्स असेल, 9 रेस टू एक्स असेल, 10 रेस टू एक्स असेल, किंवा बी रेस टू एक्स असेल. आता हे सगळे जे बेस आहेत हे सगळे कॉन्स्टंट आहेत बघा, म्हणजे इंडेक्समध्ये काय व्हेरिएबल आहेत. म्हणजे हा कॉन्स्टंट रेस टू व्हेरिएबलचा फॉर्म असतो, त्याला आपण कोणता फंक्शन म्हणतो, एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग तुम्हाला पॉवर फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजेच काय फरक लक्षात राहील ना. दोन्ही पण बेस इंडेक्स फॉर्ममध्ये आहे, तर फक्त बेसला जर व्हेरिएबल असेल तर ते पॉवर फंक्शन असतं, आणि बेसला जर कॉन्स्टंट असेल आणि इंडेक्सला व्हेरिएबल असेल तर ते काय असतं, एक्सपोनेन्शियल फंक्शन. ओके. मग आता तुम्हाला फंक्शन बद्दल जर माहिती असेल तर मला सांगा, 2 रेस टू 3 हे कोणतं फंक्शन असेल रे बघा. 2 रेस टू 3 ऍक्च्युली हा बेस इंडेक्स फॉर्म आहे. काय आहे हा, बेस इंडेक्स फॉर्म. पण हे पॉवर फंक्शन नाही. पॉवर फंक्शन का नाही, कारण पॉवर मध्ये बेसला व्हेरिएबल लागतो, पण इथं 2 इज अ बेस विच इज अ कॉन्स्टंट, त्यामुळे हे कोणतं फंक्शन नाही, पॉवर नाही, बरोबर आहे. पण एक्सपोनेन्शियल आहे का रे हे, तर एक्सपोनेन्शियल पण नाही बघा, बरोबर ना. पॉवर तर नाहीच नाही, आणि एक्सपोनेन्शियल पण नाही. का नाही एक्सपोनेन्शियल, कारण एक्सपोनेन्शियलला इंडेक्सला व्हेरिएबल लागतो, नाही तर इंडेक्स तर 3 आहे, 3 इज अ कॉन्स्टंट. हे थोडक्यात हे पॉवर बेस इंडेक्स फॉर्म आहे, पण हे पॉवर फंक्शन पण नाही, एक्सपोनेन्शियल फंक्शन नाही. मग कोणतं फंक्शन आहे, ऍक्च्युली हे मुळात फंक्शनच नाही. फंक्शन नाही म्हणजेच काय आहे, तर हा एक कॉन्स्टंट आहे. काय आहे, कॉन्स्टंट. मग बेस इंडेक्स फॉर्म हा कॉन्स्टंट फॉर्म आहे, जेव्हा बेस आणि इंडेक्स मध्ये दोन्ही पण काय असतात, कॉन्स्टंट असतात. बघा याच्यात एक्सचा यूज आहे का, नाही, एक्सचा यूज नाही, म्हणजे याचा अर्थ ते एक्सचं फंक्शन नाही, बरोबर आहे. मग एक्सचा यूज नाही म्हणजे इथं थोडक्यात व्हेरिएबल नाही. व्हेरिएबल नाही याचा अर्थ हा कॉन्स्टंट, कारण 2 रेस टू 3 हा कॉन्स्टंट का आहे, कारण याची व्हॅल्यू आपल्याला फिक्स आहे, एकच व्हॅल्यू आहे ना 8. ते जर एक्स रेस टू 3 हे जर फंक्शन असेल, बरोबर ना, एफ ऑफ एक्स,
तर याची व्हॅल्यू मात्र एक्सची व्हॅल्यू जेव्हा 1 असेल त्यावेळेला एफ ऑफ एक्स 1 असेल, एक्सची व्हॅल्यू जर 2 असेल तर एफ ऑफ एक्स 8 असेल, एक्सची व्हॅल्यू 3 असेल तर एफ ऑफ एक्स किती आहे ना 27 म्हणजे 3 चा क्यूब, एक्सची व्हॅल्यू 4 असेल तर 64. म्हणजे जशा जशा एक्सच्या व्हॅल्यू बदलतील तसं याची व्हॅल्यू काय होणार चेंज होत जाणार आहे ना. तर इथं 2⁻³ ची एकच व्हॅल्यू असणार, काय असणार ती 8 असणार. हा पण फरक लक्षात राहील ना तुमच्या. मग बेस इंडेक्स फॉर्म, जर बेसला व्हेरिएबल असेल तर ते पॉवर फंक्शन असतं, इंडेक्सला व्हेरिएबल असेल तर ते एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल, आणि जर बेस आणि इंडेक्स दोन्हीमध्ये जर कॉन्स्टंट असेल तर हे फंक्शन नसतं तर काय असतो हा कॉन्स्टंट असतो. याचा अर्थ 2⁻², 7�5 किंवा 9⁻1 हे सगळे काय आहेत कॉन्स्टंट आहेत. लक्षात राहील ना. मग हे 2 फॉर्म झाले. आता ऍक्च्युली फंक्शनचा तिसरा जो फॉर्म आहे तो आणखीन सोपा आहे. त्याला आपण लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणतो. कोणतं फंक्शन म्हणतो? लॉगॅरिथमिक फंक्शन. तर लॉगॅरिथमिक फंक्शन नावातच आहे बघा. कशाचा यूज असणार याच्यामध्ये? लॉगचा यूज असणार. म्हणजे थोडक्यात एफ ऑफ एक्स, ज्यामध्ये आपण एक्स या व्हेरिएबलवर काय अप्लाय करतो? लॉग अप्लाय करतो. मग हा जो फंक्शन आहे यालाच आपण काय म्हणतो? लॉगॅरिथमिक फंक्शन. मग लॉगॅरिथमिक फंक्शन ओळखणं फार काय अवघड नाही बघा. व्हेरिएबलवर काय अप्लाय केलेलं असणार? लॉग अप्लाय केलेलं असणार. ओके. मग याचा अर्थ लॉग ऑफ 10 याला लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणणार का आपण? लॉग ऑफ टी किंवा लॉग ऑफ झेड हे पण सगळे लॉगॅरिथमिकच टर्म्स आहेत. पण हा लॉग ऑफ जो 10 आहे हा मात्र काय नाही फंक्शन नाही. का फंक्शन नाही? कारण की इथं लॉग आपण 10 हा व्हेरिएबल आहे का? नाही. लॉग ऑफ कॉन्स्टंट घेतला म्हणजे आपण लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणतो. जसं बेस इंडेक्स फॉर्म हा कॉन्स्टंट असतो तसं लॉगॅरिथमिक फॉर्म हा कॉन्स्टंट असतो. पण हे मात्र लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. फक्त हे टीचं फंक्शन असल्यामुळं त्याला आपण एफ ऑफ टी म्हणू शकतो, किंवा हे सुद्धा लॉगॅरिथमिक फंक्शन असल्यामुळं हा एफ ऑफ झेड आहे. झेडचं फंक्शन आहे बरोबर ना. लॉगॅरिथमिक फंक्शन थर्ड टाइप ऑफ फॉर्म ऑफ फंक्शन आहे. आता लास्ट जो चौथा आहे तो पण आणखीन अगदी सोपा आहे फॉर्म ऑफ फंक्शन. त्याला आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणतो. कोणतं फंक्शन? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ऍक्च्युली ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणजेच कोणतं फंक्शन? तर ज्यामध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा यूज करतो. जसं लॉगॅरिथमचा यूज करून लॉगॅरिथमिक फंक्शन तयार केलं. तर ट्रिग्नॉमेट्रिक रेशो, आता ट्रिग्नॉमेट्रिक रेशो किती आहेत? तर आपले 6 आहेत. मग जर आपण अँगल थिटाच्या ऐवजी आपण आपण हे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जर व्हेरिएबल एक्स वर अप्लाय केला तर जे फंक्शन तयार होतं एक्स त्यालाच काय म्हणतो आपण? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. म्हणजे थोडक्यात एफ ऑफ एक्स हा साइन एक्स असेल किंवा कॉस एक्स असेल, टॅन एक्स असेल किंवा कॉट एक्स असेल, सेक एक्स असतील, कोसेक असेल, असे एकूण 6 एक्सचे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स असणार. हे सुद्धा ओळखणं काय अवघड आहे का बघा. फंक्शन पण साइन 30 डिग्री हे मात्र काय नाही फंक्शन नाही. आता का नाही तुम्ही सांगा? कारण की साइन रेशो हा आपण कशाला अप्लाय केला नाही? व्हेरिएबल अप्लाय केला नाही. 30 इज अ कॉन्स्टंट. किंवा tan of 45 इज ऑल्सो नॉट अ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. पण tan थीटा मात्र ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. फक्त हे थीटाचं फंक्शन असल्यामुळं आपण जसं एफ ऑफ एक्स एक्सचं फंक्शन लिहितो तसं हे थीटाचं फंक्शन म्हणजे एफ ऑफ थीटानं आपण रिप्रेझेंट करू शकतो. लक्षात राहील ना तुम्हाला. हे 4 फॉर्म नेहमी लक्षात ठेवा एक्सच्या फंक्शनचे: पॉवर फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन अँड ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. आणि हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. ओके. हा पहिला पार्ट झाला फॉर्म ऑफ फंक्शन. आता ऍक्च्युली आपल्याला आणखीन एक पार्ट बघायचा आहे. त्याला आपण पुढचा पार्ट फंक्शन मधला डेफिनेशन नंतर फॉर्म नंतर का आहे तर टाइप ऑफ फंक्शन्स. हा महत्वाचा पार्ट आहे. फॉर्म ऑफ फंक्शन त्यानंतर टाइप ऑफ फंक्शन. ऍक्च्युली आपल्याला डिफरंट टाइप ऑफ फंक्शन्स असतात पण आपण बेसिकली 5 महत्वाचे टाइप ऑफ फंक्शन स्टडी करणार आहोत. त्यातला जो पहिला आहे त्याला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतो. ऍक्च्युली एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजेच काय तर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे जे फंक्शन आहे त्याला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतो. आता इथं एक्स आणि वायचा यूज आहे आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितलं डेफिनेशन नुसार
इथं एक्सवर फंक्शन अप्लाय केलेलं आहे, त्यामुळे एक्सला काय म्हणतो आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल, आणि वायवर फंक्शन आहे का नाही, म्हणून याला आपण वायला डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो. ॲक्च्युली वाय हा एक्सच्या फंक्शनमध्ये इथं दिलेला आहे. अशा फंक्शनला आपण काय म्हणतो एक्सप्लिसिट फंक्शन. लक्षात का बघा, म्हणजेच काय तर एक्सप्लिसिट याचा अर्थ काय, इथं जरी दोन व्हेरिएबल असले तरी फक्त आणि फक्त हे कशाचं फंक्शन आहे, एक्सचंच फंक्शन आहे. म्हणजे एकाच व्हेरिएबलचं फंक्शन आहे, तर दुसरा व्हेरिएबल हा काय आहे त्याच्यावर फंक्शन नाही, याचा अर्थ तो डिपेंडंट व्हेरिएबल आहे. ज्याच्यावर फंक्शन आहे तो इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे थोडक्यात ज्या फंक्शनमध्ये एकाने एकाच व्हेरिएबलचं फंक्शन असतं आणि दुसरा व्हेरिएबल हा डिपेंडंट असतो, किंवा आपण असं म्हणू शकतो डिपेंडंट व्हेरिएबल काय केलेला असतो, इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या फंक्शनमध्ये दिलेला असतो. जसं इथं वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल एक्सच्या फंक्शनमध्ये दिलेला असेल, थोडक्यात वाय इज इक्वल टू साइन एक्स, बरोबर ना, किंवा वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x प्लस लॉग एक्स, किंवा वाय इज इक्वल टू एक्स मायनस टॅन ऑफ एक्स प्लस 2 आता हे सगळीचे एक्सप्रेशन्स आहेत, त्यामध्ये वायचं वायवर कुठलंच फंक्शन नाही. इथं एक्सवर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, किंवा इथं एक्सवर पॉवर फंक्शन आहे. ॲक्च्युली 3x असला पण आपण पॉवर फंक्शन म्हणतो, कारण की तिचं इंडेक्स दिला नाही याचा अर्थ तो 1 असतो. इथं एक्सवर लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, हे 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शन सुद्धा एक्सचे असतील, त्यांची बेरीज वजाबाकी दिलेली असेल. पण वायचं कोणतंच फंक्शन नसेल, नुसतं फक्त एक्सच फंक्शन असेल, तर अशा फंक्शनला काय म्हणतो आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतो. आणि याच्या अगदी दुसरा जो टाईप आहे सेकंड, तो आहे इम्प्लिसिट फंक्शन. कोणतं फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन. ऍक्च्युली इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे आपण कसं लिहितो बघा, तर एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय, इथं एक्स आणि वाय जरी दोन्ही व्हेरिएबल असले, इथं फक्त एक्सचं फंक्शन होतं म्हणून त्याला एक्सप्लिसिट म्हटलं. इथं नुसतंच एक्सचं फंक्शन आहे का, नाही, एक्सचं पण फंक्शन आहे आणि वायचं पण फंक्शन असेल, तर अशा फंक्शनला आपण कोणतं फंक्शन म्हणतो, इम्प्लिसिट फंक्शन. बघा किती सिंपल डिफरंट आहे. नुसतंच एक्सचं फंक्शन असेल, वाय डिपेंडंट असेल, त्याला एक्सप्लिसिट म्हणतो. एक्सचं पण फंक्शन आहे आणि वायचं फंक्शन आहे, ज्याचा त्याच्यात डिपेंडंट व्हेरिएबलच नाही दिलेला आपल्याला, बरोबर ना, म्हणजे ज्याच्यावर फंक्शन नाही असा व्हेरिएबल दिलेला नसेल, दोन्ही पण व्हेरिएबलवर फंक्शन असेल, तर त्याला आपण काय म्हणतो इम्प्लिसिट फंक्शन. जसं x² प्लस y² प्लस 2xy इज इक्वल टू 0, किंवा x इंटू लॉग ऑफ y प्लस y इंटू लॉग ऑफ x प्लस इज इक्वल टू 0, किंवा x इंटू साइन y मायनस y³ प्लस x² किंवा इज इक्वल टू 0. आता इथं जर एक्सप्रेशन तुम्ही ऑब्झर्व केला तर काय लक्षात येतं बघा आपल्याला, इथं एक्सचं पॉवर फंक्शन आहे, वायचं एक्सचं पण फंक्शन आहे, वायचं पण फंक्शन आहे, किंवा इथं वायचा लॉगॅरिथमिक फंक्शन आहे बघा, किंवा इथं एक्सचं लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. एक्सचं पण फंक्शन आहे आणि वायचं पण फंक्शन ज्या एक्सप्रेशनमध्ये असेल अशा फंक्शनला काय म्हणतो आपण इम्प्लिसिट फंक्शन. मग तुम्हाला एक्सप्लिसिट फंक्शन आणि इम्प्लिसिट फंक्शन मधला फरक लक्षात राहील ना. बघा ओळखणं फारच सोपं आहे. एक्सप्लिसिट फंक्शनमध्ये काय असतं, फक्त आणि फक्त एक्सचं फंक्शन असतं. इम्प्लिसिट फंक्शनमध्ये एक्स आणि वाय दोन्हीच पण फंक्शन असतं. लक्षात राहील ना. थर्ड जो टाईप आहे फंक्शनचा त्याला आपण इनव्हर्स फंक्शन म्हणतो. कोणतं फंक्शन म्हणतो आपण, इनव्हर्स. ॲक्च्युली इनव्हर्स फंक्शन हा तुम्हाला इनव्हर्स फंक्शन, आता इनव्हर्स फंक्शन म्हणजेच काय, जर मी तुम्हाला वाय इज इक्वल टू x² दिलेलं असेल, त्यावरून तुम्ही एक्सची व्हॅल्यू काय लिहू शकता, तर रूट ऑफ वाय. ॲक्च्युली रूट ऑफ वाय म्हणजे वाय रेज टू 1 असं आपण लिहितो. आता इथं जर तुमच्या लक्षात येतं का बघा, वाय हे एक्सचं फंक्शन आहे, एक्सप्लिसिट फंक्शन. वाय हा एक्सच्या फंक्शनमध्ये दिलेला आहे. यावरून आपण एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय, वाय रेज टू 1 म्हणजे वायचं फंक्शन दिलेलं आहे. बघा वायवर आपण 1/2 हा कॉन्स्टंट पॉवरमध्ये घेतलाय, त्यामुळे वायचं पॉवर फंक्शन झालेलं आहे. हे जे काय एक्सप्रेशन आहे यालाच आपण काय म्हणतो, मग आपण इनव्हर्स फंक्शन म्हणतो. काय म्हणतो आपण, इनव्हर्स फंक्शन. म्हणजे थोडक्यात काय, तर वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेला असेल, तर यावरून जर आपण एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय लिहिलेला आहे. ऍक्च्युली फंक्शन ऑफ वाय हे या एक्सप्रेशनवरून किंवा या रिलेशनवरून मिळालेलं असतं, त्यामुळे आपण
रेस टू -1 लिहितो. हा -1 सिम्बॉल आहे, इट इज नॉट अ इंडेक्स. हा एक एफ रेस टू -1 लाच आपण काय म्हणतो, इनव्हर्स फंक्शन म्हणतो. म्हणजे थोडक्यात वाय एक्स मध्ये दिलेला असेल तर त्यावर एक्स वायच्या फंक्शनमध्ये लिहिणं, यालाच काय म्हणतो आपण, इनव्हर्स फंक्शन. वाय इन टर्म ऑफ एक्स म्हणजे वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल होता, तो एक्स या इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या फंक्शनमध्ये होता. यावरून आपण एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल वाय या डिपेंडंट व्हेरिएबलच्या फंक्शनमध्ये लिहिला. ऍक्च्युली डिपेंडंट व्हेरिएबलवर फंक्शन नसतं असं आपण म्हणतो, पण इथे डिपेंडंट व्हेरिएबलचं फंक्शन तयार केलं तर त्यालाच काय म्हणतो आपण, इनव्हर्स. उलट केलं ना आपण, शक्यतो डिपेंडंट व्हेरिएबल हा फ्री ऑफ फंक्शन असतो, पण इथं आपण डिपेंडंट व्हेरिएबलचं फंक्शन तयार करतो, त्यामुळे आपण इनव्हर्स फंक्शन म्हणतो. जसं y इज इक्वल टू साइन एक्स, म्हणजे हे y एक्सच्या फंक्शनमध्ये आहे. यावर आपण काय लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू बरोबर साइन इनव्हर्स वाय. हे इनव्हर्स फंक्शन झालं बघा, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन झालं. जसं हे पॉवर फंक्शनचं आपण रूट फंक्शन तयार केलं, स्क्वेअरचं स्क्वेअर रूट हे उलट फंक्शन आहे. या पद्धतीने आपल्याला इनव्हर्स फंक्शन्स तयार करता येऊ शकतात. लक्षात आलं ना. इनव्हर्स फंक्शनची डेफिनेशन कशी आहे, जर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर एक्स इज इक्वल टू आपण एफ इनव्हर्स वाय लिहितो, यालाच आपण काय म्हणतो, इनव्हर्स फंक्शन म्हणतो. लक्षात आलं ना. हा थर्ड टाईप झाला. आता फोर्थ आणि लास्ट फिफ्थ टाईप. पण फोर्थ टाईप हा सगळ्यात महत्त्वाचा टाईप आहे, जो तुम्हाला लक्षात आला पाहिजे, कारण की त्याचा यूज आपल्याला पुढं बराच पार्ट डेरिव्हेटिव्हमध्ये, डेरिव्हेटिव्ह हा जो आपला पुढचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट किंवा ही कन्सेप्ट क्लिअर असेल तरच आपल्याला ते काही गोष्टी तिथले रूल्स यूज करून डेरिव्हेटिव्ह इव्हॅल्युएट करता येतात. त्यामुळे बघा चौथा जो टाईप आहे कोणता, तो कंपोजिट फंक्शन. ऍक्च्युली हा फार काय अवघड फंक्शनचा फॉर्म आहे. आपण बघा काय केलेलं होतं, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन घेतलेलं होतं एक्सचं साइन एक्स, त्याला आपण एफ ऑफ एक्स म्हणतो. थोडक्यात साइन हा रेशो आपण एक्स वर काय केला, अप्लाय केला. हे जर टी वर अप्लाय केला असता तर आपल्याला साइन टी हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मिळालं असतं, टीचं असतं ते. किंवा जर झेड वर अप्लाय केला असता तर साइन झेड हे झेडचं फंक्शन मिळालं असतं. पण लॉग ऑफ एक्स हे जर लॉगॅरिथमिक फंक्शन ऑफ एक्स असेल, याच्यावर जर मी साइन फंक्शन अप्लाय केला, बघा साइन ऑफ लॉग एक्स ही टर्म तयार होईल ना. आणि ही जी काही साइन ऑफ लॉग एक्स टर्म आहे यालाच आपण कंपोजिट फंक्शन म्हणतो. कोणतं फंक्शन म्हणतो, कंपोजिट फंक्शन. बघा फंक्शन म्हणजे आपण शक्यतो एफ ऑफ एक्स लिहितो, तर कंपोजिट फंक्शन म्हणजेच काय, तर एफ हे फंक्शन दुसऱ्या एका फंक्शनवर अप्लाय करणं. एफ ऑफ झी ऑफ एक्स रीड कसं केलं आपण, एफ ऑफ झी ऑफ एक्स. जसं इथं साइन ऑफ एक्स नाही तर साइन ऑफ काय घेतलं आपण, फंक्शन ऑफ एक्स दॅट इज लॉग एक्स. साइन ऑफ लॉग एक्स म्हणजे एक्सच्या फंक्शनचं फंक्शन घेतलं तर त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, कंपोजिट फंक्शन. जसं इथं एक्सचं इथं कोणतं फंक्शन आहे, झी, या झी वर कोणतं फंक्शन केलं आपण, एफ, फंक्शनचं फंक्शन. किंवा हा जो काही स्टँडर्ड फंक्शन ऑफ एक्स आहे फॉर, यामधला एक्स आपण दुसऱ्या एका टर्मने किंवा दुसऱ्या एका फंक्शनने रिप्लेस केला. जसं साइन ऑफ लॉग एक्स असेल, किंवा साइन ऑफ ई रेस टू एक्स असेल, किंवा साइन ऑफ एक्स स्क्वेअर असेल, किंवा साइन ऑफ टॅन एक्स असेल. ही जी काही सगळी आहेत ही कोणत्या टाईपची फंक्शन झाली, कंपोजिट फंक्शन. तर मग कंपोजिट फंक्शन म्हणजेच काय, फंक्शनचं फंक्शन किंवा एका फंक्शनचा व्हेरिएबल आपण दुसऱ्या एका फंक्शनने रिप्लेस केला तर त्याला काय म्हणतो आपण, कंपोजिट फंक्शन. जसं मी असं बोलू शकतो, लॉग ऑफ साइन एक्स हे पण कंपोजिट फंक्शनच आहे बघा, कारण इथं व्हेरिएबल एक्स आहे, या एक्स वर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन अप्लाय केलेलं आहे साइन, आणि या साइन एक्स वर म्हणजे या एक्सच्या फंक्शनचा आपण लॉग घेतलेला आहे, जे फंक्शनचं फंक्शन घेतलेलं आहे, याला काय म्हणतो आपण, कंपोजिट फंक्शन. किंवा जसं एक्स रेस टू टॅन एक्स, ऍक्च्युली एक्स हा एक व्हेरिएबल आहे, त्याच्या पॉवरमध्ये आपण काय घेतला, टॅन एक्स हे एक फंक्शन आहे, मग इथं फंक्शनचं फंक्शन घेतलं, याला आपण काय म्हणतो, कंपोजिट फंक्शन. मग लक्षात राहील ना कंपोजिट फंक्शन. मग एफ ऑफ जी ऑफ एक्स या फॉर्म मध्ये आपण ते लिहितो. ऍक्च्युली एफ ऑफ एक्स सुद्धा म्हणता येतं, हे सुद्धा कंपोजिट फंक्शन. म्हणजे जसं साइन ऑफ साइन एक्स म्हणजे एक्सचं साइन फंक्शन आहे, साइन फंक्शनचं पुन्हा साइन फंक्शन घेतलं. किंवा लॉग ऑफ लॉग एक्स, या सगळ्या फंक्शनना आपण काय म्हणतो, कंपोजिट फंक्शन ऑफ एक्स म्हणतो. लक्षात येईल ना.
एफ ऑफ जी ऑफ एक्स. फंक्शनचं फंक्शन म्हणजेच काय, कंपोजिट फंक्शन. आणि शेवटचा जो पार्ट आहे, शेवटचा जो टाईप आहे फंक्शनचा, तो आहे पॅरामेट्रिक फंक्शन. कोणता? पॅरामेट्रिक फंक्शन. ऍक्च्युली पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजेच कोणतं फंक्शन, मी तुम्हाला डायरेक्टच ते फंक्शनचा फॉर्म देतो. y इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड x इज इक्वल टू जी ऑफ टी. ऍक्च्युली आतापर्यंत आपण x आणि y हे दोनच व्हेरिएबल यूज केलेले होते, पण इथं बघा ऍक्च्युली y इज इक्वल टू एफ ऑफ टी म्हणजेच हा टी एक व्हेरिएबल आहे नवीन, त्याचं आपण फंक्शन घेतलेलं आहे. आणि y इज इक्वल एफ ऑफ टी याचा अर्थ y टीच्या फंक्शनमध्ये घेतलेला आहे. तसं इथं पण x इज इक्वल जी ऑफ टी याचा अर्थ x पण कशाच्या फंक्शनमध्ये घेतलेला आहे, पण टीच्याच फंक्शनमध्ये घेतलेला आहे. आता एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजेच काय म्हटलेलं होतं आपण, तर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, जे y एक्सचं फंक्शन असतं. या y ला आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हटलेलं, x ला इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हटलं. मग हा जो y आहे या केसमध्ये काय आहे, टीचं फंक्शन आहे. आणि हा जो x आहे तो पण टीचंच फंक्शन आहे. थोडक्यात डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल नवीन एका व्हेरिएबलचं फंक्शन असेल. बघा लक्षात का, y आणि x नवीन एका व्हेरिएबल टीची फंक्शन्स असतील, तर अशा फंक्शनला काय म्हणतो आपण, पॅरामेट्रिक फंक्शन. जसं y इज इक्वल टू साइन टी आणि x इज इक्वल टू कॉस टी. म्हणजे y हे टीचं फंक्शन आहे, एवढाच केस बघितला तर x पण कशाचं फंक्शन आहे, टीचंच फंक्शन आहे. ऍक्च्युली यावरून अँड जर आपण घेतलं म्हणजे y इज इक्वल साइन टी अँड x इज इक्वल कॉस टी घेतलं, तर हे जे काय फंक्शन तयार होतं x आणि yचं, आता इथे डायरेक्ट x आणि y रिलेशनमध्ये नाही, पण x आणि y नवीन एका व्हेरिएबलच्या रिलेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्या रिलेशनला काय म्हणतो आपण, पॅरामेट्रिक फंक्शन. y इज इक्वल एफ ऑफ टी अँड x इज इक्वल जी ऑफ टी इज कॉल्ड पॅरामेट्रिक फंक्शन. आणि हा जो नवीन व्हेरिएबल आहे, ऍक्च्युली y ला आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो, x ला इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो, आणि टी हा जो व्हेरिएबल आहे याला आपण पॅरामीटर म्हणतो. काय म्हणतो, पॅरामीटर. तुम्हाला पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय लक्षात येईल ना तुमच्या. जर मी हेच एक्सप्रेशन असं लिहिलं असतं, y इज इक्वल टू ई रेस टू थीटा इंटू कॉस ऑफ थीटा प्लस 1 and x is equal to e raised to theta into 1 minus sin theta. तर इथे काय लक्षात येतं का आपल्याला, ऍक्च्युली y हे थीटाच्या फंक्शनमध्ये आहे, थीटाच्या टर्म्स आहेत ना उजव्या साईडला, त्यामुळे थीटाचं फंक्शन आहे. म्हणजे y हे थीटाचं फंक्शन आहे, x पण थीटाच्याच टर्ममध्ये, म्हणजे x पण थीटाचं फंक्शन आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो, पॅरामेट्रिक फंक्शन. जसं इथं टी हा पॅरामीटर यूज केलेला होता, तर इथं आपण कोणता पॅरामीटर यूज केलेला आहे, तर थीटा हा पॅरामीटर यूज केलेला आहे. लक्षात आलं तुमच्या, पॅरामेट्रिक फंक्शन. ओके. मग फंक्शनचे फॉर्म एकूण 4, पॉवर, एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथमिक आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि फंक्शनचे टाईप आपण स्टँडर्ड 5 बघितलेले आहेत. एक्सप्लिसिट फंक्शन, फक्त एकाच व्हेरिएबलचं फंक्शन असतं ते. इम्प्लिसिट फंक्शन, यामध्ये दोन्ही व्हेरिएबलची फंक्शन्स असतात. इनव्हर्स फंक्शन, कंपोजिट फंक्शन, फंक्शनचं फंक्शनलाच आपण कंपोजिट फंक्शन म्हणतो. आणि शेवटचा पॅरामेट्रिक फंक्शन. मग तुम्हाला दिलेलं फंक्शन कोणत्या फॉर्ममध्ये आहे आणि त्या फंक्शनचा टाईप कोणता आहे हे ओळखता आलं पाहिजे. मग 4 फॉर्म आणि 5 टाईप्स व्यवस्थित पाठ करा, लक्षात ठेवा. ओके, थँक्यू.